नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. एका आठवड्याच्या नंतर मी आज पुन्हा आलो. मधले 8-10 दिवस तायवानला गेलो होतो. तायवान हा चीनच्या बाजूचा भाग. अजूनही तायवानला रिपब्लिक ऑफ चायना म्हणतात आणि चायनाचं वर्चस्व आहे. परंतु जरी वेगवेगळे देश असले तरी एका चायनासोबत तायवानचे अत्यंत वाईट संबंध आहेत आणि ते सातत्यानं चायनाच्या पॉलिसीच्या विरोधात होतात. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की चायना हा कम्युनिस्ट देश आहे आणि तिथे डिक्टेटरशिप तिथे सर्वात जास्त आहे. तिथे जरी बुद्धिझम मोठ्या प्रमाणात असलं तरी बुद्धिझम खऱ्या अर्थानं नाही, कारण बुद्धिझमचा बेसच हा डेमोक्रेसीचा आहे. बाबासाहेबांनी तोच डेमोक्रेसीचा बेस धरून भारतीय संविधानामध्ये संपूर्ण लोकांच्या हातात सत्ता दिलेली आहे की इलेक्शनच्या माध्यमातून दरवेळेस केलं पाहिजे आणि तायवानमध्ये ते सातत्यानं होत आहे. दर 5 वर्षाच्या नंतर तिथे गव्हर्नमेंट बदलत असते आणि तिथे नवीन नवीन उपक्रम करण्यात येतात. तायवानमध्ये मी जे 8-10 दिवस राहिलो त्याच्यात काही प्रामुख्यानं माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी अशा होत्या की तिथे पर कॅपिटा इन्कम फार मोठं आहे. ॲग्रिकल्चर बेस आहे आणि जेवढा ॲग्रिकल्चरचा बेस आहे तो कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या जेवणामध्ये सलादपासून जेवढे ग्रीन्स व्हेजिटेबल आहेत जवळपास 25% हे ग्रीन्स व्हेजिटेबल तिथे खातात. म्हणजे कन्झम्पशन आहे म्हणजे प्रोडक्शन आहे आणि जिथे जिथे कन्झम्पशन असलं आणि प्रोडक्शन असलं की तिथे ॲटोमॅटिकली ग्रोथ होईलच. तर अशा वर्षात त्यांची इकॉनॉमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मायक्रोचिप्स तिथे ज्या चिप्स बनतात प्रत्येक ठिकाणी ज्या कुठल्या इव्हन इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामध्ये कुठले रडार्स असो, मोबाईल्स असो की कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्समध्ये जर कुठल्या चिप्स जर पाहिजे असेल तर त्या फक्त तायवान बनवते. तायवानची मोनोपोली आहे. ज्या चिप्समध्ये लागणाऱ्या वेगवेगळे छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स आहेत त्या वेगवेगळ्या कंपन्या तिथेच त्यांच्या आयसोलेशनमध्ये बनतात आणि ते त्यांच्याकडनं बनवून कंप्लीट तयार करून ते विश्वाला पाठवतात, जगाला देतात. त्याच्यामुळे तायवानवरती कोणाची दादागिरी करणं हे फार अवघड आहे. समजा जर तुम्हाला उद्या जर तायवाननी चिप्सच नाही बनवल्या तर तुमचे अर्धे मोबाईल तसेच वेस्ट होतील. मोबाईलच्या प्राईस ह्या सर्वच्या सर्व तायवान करत असते. छोटंसं राष्ट्र आहे परंतु त्या छोट्याशा राष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं तिथे स्वाभिमान आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हा सर्व लोकांना त्याची हे असली पाहिजे की जाण असली पाहिजे की देशात जर तुमच्या ह्याच्यात महत्त्वाकांक्षा जर लोकांमध्ये असल्या आणि डेमोक्रेटिक पद्धतीने जर तो देश चालत असेल तर निश्चितच त्याचा उद्धार होतो आहे. चला बघूया आपण डे टू डे याच्यामध्ये आपण आपल्या महत्त्वाच्या ह्याच्याकडे जाऊ. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आता इस्रायलवरती इराणनी मोठ्या बॉम्ब हल्ला सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीचे तिथे टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे इराणनी ती अत्यंत महत्त्वाची आहे. जगामध्ये एक जे काही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स देश आहेत त्याच्यामध्ये इराणचा नंबर येतो. सातत्यानं त्यांनी सांगितलेलं आहे की इस्रायलला की तुम्ही गाझामध्ये पॅलेस्टाईनवरती जे सातत्यानं जे हमले करत आहात आणि त्यांच्या ज्या बेसिक राईट्स तुम्ही हे करतायत त्या तुम्ही अजूनपर्यंत करत नाही. ते जर नाही केलं तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. सातत्यानं इव्हन इराणनी अमेरिकेला सांगितलं की तुम्ही त्यांना लवकरात लवकर थांबवा नाही तर आम्ही लोक त्याच्यावरती हमला करू. आणि असं करत कालपासनं मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलवरती हमला झाल्याचं तुम्हाला दिसते. अनेक लोकांनी त्याच्यावरती असं भाकीत केलेलं आहे की तिसरं महायुद्ध होईल की काय आणि येणाऱ्या महायुद्धामध्ये न्यूक्लिअर वेपन्स हा सर्वात मोठा हे राहील. न्यूक्लिअर वेपनचा इतका मोठा इन्व्हायरमेंटमध्ये प्रभाव पडत असतो की संपूर्ण युनिवर्समधलेच बदल होत असतात. म्हणजे शक्य आहे की युरोपचा पोर्शन काय होईल आणि कशा पद्धतीने त्याच्यातला वाटोळं होईल त्या देशाचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आज पुतीननी रशियातनं पुन्हा इराणला सांगितलं की आम्ही तुमच्या विरोधामध्ये येऊ. अशा पद्धतीच्या ज्या घडामोडी सुरू आहे पण आम्हा सर्व लोकांना आज जगात काय सुरू आहे याच्याबद्दलची माहिती द्यावी म्हणून आज आम्ही एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला देऊ. एक दुसरा व्हिडिओ आहे सर्व लोकांच्या स्पेशली आंबेडकराईट लोकांचा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इलेक्शन. बाबासाहेबांनी इतक्या कष्टाने एवढं मोठं संविधान तयार केलं परंतु काही लोक त्याला EVMच्या माध्यमातून हॅक करून संपूर्ण डेमोक्रेसीला आपला बंदिस्त करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे कालपासनं मोठा एक सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका होती आणि त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे इश्यू सर्वांच्या समोर आले आणि सुप्रीम कोर्टाने आज त्याच्यावरती उद्या म्हणजे 18 तारखेला त्याच्यावरती निर्णय. महत्त्वाचा एक विषय असा होता की संपूर्ण याच्यामध्ये बॅलेट पेपर वापरायचा की नाही.
समजा जर बॅलेट पेपर वापरायचा असेल तर ते बॅलेट पेपर. नंबर 2 इश्यू की जो काही त्याच्यामध्ये जो EV पॅडमधनं जे काही तुमचे स्लिप येतात ती जो मतदार करेल त्याला दाखवायची आणि त्याच्यावरती तो शिक्का मारेल आणि मग तो बॅलेट पेपर त्या याच्यात टाकावं. आणि तिसरी जी होती की त्यांच्यामध्ये जे ट्रान्सपरन्सी पाहिजे होती ती मधल्या पिरियडमध्ये अत्यंत ट्रान्सपरन्सी कमी केली होती. ब्लॅक शेड होती, त्याच्यामुळे 7 सेकंदाचा जो वेळ होता तो सेकंदाचा काही वेळ वाढवायचा आणि त्याच्यामध्ये जी स्लिप आहे ती जोपर्यंत ते पाहत नाही अशा पद्धतीचं ते 3 बदलाव करण्यासाठी होतं. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती आपला अंतिम निर्णय उद्या देणार आहे. ते जर झालं तर ताबडतोब इलेक्शनमध्ये त्याचे प्रभाव होतील आणि 100% तुमचं जे VVPATचे जे व्होटिंग्स आहेत ते आणि तुमच्या ॲक्च्युअल व्होटिंगसोबत त्यांचं टॅली झालं पाहिजे. कारण बरेचदा काय होते की जर त्याच्यात हॅकिंग केलं तर हॅकिंग तुमच्या याच्यावरती होईल, इंटरनेटच्या थ्रू होईल. कारण सर्वच ठिकाणी चिप्स लागलेले आहेत, म्हणजे इंटरनेट त्याला ऑपरेट करत आहेत. परंतु त्याची ज्या फिगर्स आहेत आणि त्याच्यातनं निघालेल्या स्लिप्स आहेत त्याच्यासोबत टॅली जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत होणार नाही. आता सध्याच्या स्थितीमध्ये फक्त 5% बॅलेट पेपरच काउंटिंगमध्ये करतात फिजिकल काउंटिंगमध्ये. परंतु ती बाब 100% करण्यात यावी अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे. ते दोन्ही छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवू. त्याच्यावरनं यावेळेच्या इलेक्शनचं, जरी इलेक्शन 19पासून सुरू आहे परंतु ज्या गाईडलाईन्स आता सुप्रीम कोर्ट देईल त्या सर्वांसाठी बाध्य होईल. याच्यासाठी काही लोक असाही विचार करतील की 19 तारखेपासून इलेक्शन होईल आणि एकदा इलेक्शन झालं तर काय. आता जेव्हा हे मॅटर सबज्युडिस असते, कोर्टाच्या नोटिसेस झालेल्या असतात तर चीफ इलेक्शन कमिशननी त्याला परवानगी घ्यायची असते की ज्यावेळेस एखादा मॅटर आहे आपल्या एखाद्या घरी एखादा प्रॉपर्टी डिस्प्यूटमध्ये असली तर आपण विकत नाही, तर ते गव्हर्नमेंटचं काम होतं. ते जर नाही त्यांनी केलं की त्यांना पुन्हा फेस करावं लागेल. अशा अनेक गोष्टी त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने निघतील. बघूया आपले हे दोन्ही व्हिडिओज आज तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करत आहोत. प्लीज बदला लेने के लिए भिड़ जाए, यानी अमेरिका के जंग में कूदते ही ब्रिटेन समेत अन्य पश्चिमी देश भी इजरायल के साथ मोर्चा संभाल लेंगे। इस हालत में ईरान कमजोर पड़ेगा और उसे भी मदद की जरूरत होगी। यूक्रेन युद्ध में भी अमेरिका की मनाही के बावजूद ईरान ने रूस को भर भर कर ड्रोन सप्लाई किए हैं, जिसने यूक्रेन में खूब कहर मचाया है। हालांकि रूस ईरान से दोस्ती सिर्फ इसलिए नहीं निभाएगा कि उसने रूस की मदद की है, बल्कि राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन के लिए यह एक मौका होगा अमेरिका से बदला लेने का। अमेरिका, जो कि नाटो देशों की ताकत मिलाकर दुनिया का सबसे शक्तिशाली देश है, ईरान और सभी मुस्लिम देश एक साथ मिलकर भी उससे युद्ध नहीं जीत सकते। लिहाजा रूस उस वक्त अमेरिका के लिए सबसे बड़ी चुनौती साबित हो सकता है। अमेरिका वो देश है जिसने पहले से ही मध्य पूर्व में अपना सैनिक जाल बिछा रखा है। उसकी भी डिटेल देखिए। मध्य पूर्व के 8 देशों में अमेरिकी सैनिकों की तैनाती देखिए। तुर्की 1465, इराक 2500, सीरिया 800, कुवैत 13500, जॉर्डन 3000, सऊदी अरब 2700, कतर 10,000, संयुक्त अरब अमीरात 3500। इस बीच इजरायल के पीएम बेंजामिन नेतन्याहू ने अपने F-15 बेस का दौरा किया है। इस दौरान नेतन्याहू ने ईरान को सीधी धमकी दी है कि अगर हमला किया तो इजरायल भी हिसाब बराबर करेगा। नेतन्याहू ने कहा है कि हम चुनौतीपूर्ण समय में हैं। हम गाजा में युद्ध के बीच में जो पूरी ताकत से जारी है, बंधकों को वापस लाने का प्रयास कर रहे हैं। खास बात यह है कि F-15 फाइटर जेट लंबी दूरी का वार करने के लिए इजरायल का प्राथमिक हथियार है। हमारा सिद्धांत सरल है, जो भी हम पर हमला करेगा हम उसे मारेंगे। ईरान किस वक्त इजरायल पर अटैक करेगा, इसके सिर्फ कयास ही लगाए जा सकते हैं, क्योंकि कोई भी देश तारीख और वक्त बताकर किसी देश के खिलाफ जंग नहीं छेड़ता। लेकिन ऐसा हुआ तो दुनिया वो युद्ध देखेगी जिसमें होने वाले नरसंहार के बारे में फिलहाल सिर्फ सोचा जा सकता है। मिडिल ईस्ट में 2 ताकतवर देश भिड़े तो इसका असर पूरी दुनिया पर होगा। ऐसा भी कहा जा सकता है कि अप्रत्यक्ष तौर पर यह तीसरे विश्व युद्ध की तरह होगा। इजराइल और ईरान के बीच भयंकर तनाव के हालात हैं और इस बीच में खबर है कि ईरान ने इजराइल पर ड्रोन और बैलिस्टिक मिसाइलों से हमला कर दिया है, जिसे जॉर्डन के ऊपर अमेरिका की सेना ने
नेस्तो नाबूद करने का दावा किया है। ईरान और इजराइल के बीच तनाव चल रहा है और इस बीच में यह हमला किया गया है जिसे अमेरिका ने नाकाम कर दिया है। देखिए रिपोर्ट। ईरान की समाचार एजेंसी ISNA ने बताया है कि ईरान के पास ऐसी 9 प्रकार की मिसाइलें हैं जो इजराइल तक पहुंचकर हमला करने की ताकत रखती हैं। इनमें से कुछ की स्पीड 900 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से 2000 किलोमीटर की रेंज में जाकर हमले कर सकती हैं। ईरान ने आज अपनी 9 मिसाइलों की ताकत पूरी दुनिया को दिखाई है, लेकिन इनमें भी 5 मिसाइलें ऐसी हैं जिससे अमेरिका और इजराइल के जनरल खौफ खाते हैं। ईरान की पहली घातक मिसाइल सेज्जिल मिसाइल। सेज्जिल मिसाइल ईरान के द्वारा 2 चरणों में विकसित की गई है। यह मध्यम दूरी की बैलिस्टिक मिसाइल है। ईरान ने सेज्जिल मिसाइल 1990 के दशक के अंत में बनानी शुरू की थी। इसका डिजाइन ईरान के ज़ेल्ज़ल SRBM से लिया गया था। सेज्जिल मिसाइल की लंबाई 18 मीटर, व्यास 1.25 मीटर और कुल वजन 23,600 किलोग्राम है। ये 2000 किलोमीटर की रेंज तक हमले कर सकती है। ये हमला 700 किलोग्राम के पेलोड बारूद के साथ हो सकता है। 19 अप्रैल से देश भर में इलेक्शन शुरू होने वाले हैं और जैसे कि आप जानते हैं कि इलेक्शंस में वोटिंग EVM के जरिए की जानी है। अब इन्हीं EVMs को लेकर हो रहे बवाल और सवालों से सुप्रीम कोर्ट भी डील कर रहा है। कोर्ट में कई ऐसी पिटीशंस फाइल की गई हैं जो EVM के थ्रू हुई वोटिंग को VVPAT पेपर स्लिप से मैच करके पोल्स का क्रॉस वेरिफिकेशन चाहती है। ये पिटीशंस और किसी ने नहीं बल्कि एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स और एक्टिविस्ट अरुण कुमार अग्रवाल ने फाइल की है, जिसपे सुप्रीम कोर्ट ने सेंटर और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से रिप्लाई भी मांगा था। आपको बता दूं कि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने अपने रिप्लाई में कोर्ट को बताया था कि सभी वोट्स की VVPAT वेरिफिकेशन करने में मैन पावर और इंफ्रास्ट्रक्चर चैलेंजेस होंगे और ऐसा करना काउंटिंग प्रोसेस को डिले भी कर सकता है। अब क्योंकि ये मामला इस तरह से डिस्प्यूटेड है तो इस पे सुप्रीम कोर्ट की ऑब्जर्वेशन लेना तो बनता ही है। मंगलवार को हुई सुप्रीम कोर्ट हियरिंग में एडवोकेट प्रशांत भूषण ने पिटिशनर्स की तरफ से हियरिंग शुरू की और कोर्ट को बताया कि ये मैटर पहले भी सुब्रमण्यम स्वामी और चंद्रबाबू नायडू केस में आ चुका है, लेकिन कोर्ट EVMs की इंटीग्रिटी तक नहीं गई। एडवोकेट भूषण ने कहा कि वो ये नहीं कह रहे कि EVMs मैनिपुलेट किए गए या है, वो बस ये कह रहे हैं कि EVMs मैनिपुलेट किए जा सकते हैं क्योंकि EVM और VVPAT दोनों में 2 तरह की चिप्स हैं। पहली एक मेमोरी चिप है जो प्रोग्राम हो सकती है और दूसरी एक फ्लैश मेमोरी है जो सिंबल लोडिंग में यूज होती है। प्रशांत भूषण ने बेंच को समझाने की कोशिश की कि हर कॉन्स्टिट्यूएंसी में सिंबल्स के ऑर्डर अलग होगा और VVPAT को स्लिप्स सिंबल के साथ प्रिंट करनी पड़ेगी और इसके लिए हर मशीन में एक प्रोग्राम इंस्टॉल करना पड़ेगा उसे ये बताने के लिए कि अगर नंबर 3 बटन प्रेस किया है तो उसका सिंबल दिखाएं। इसीलिए वो प्रोग्रामेबल चिप्स हैं। तो जस्टिस खन्ना ने उनसे पूछा कि इसका मतलब सिंबल लोडिंग फ्लैश मेमोरी में होगा, जिसपे प्रशांत भूषण ने एग्री करते हुए बताया कि कुछ दिन पहले ही द हिंदू ने एक पोल लिया था ये जानने के लिए कि क्या लोग EVM की इंटीग्रिटी को ट्रस्ट करते हैं। उनके ये आर्गुमेंट देने पर जस्टिस खन्ना ने उन्हें लीगल आर्गुमेंट्स तक ही रहने को कहा, जिसके बाद एडवोकेट भूषण ने अपने लीगल आर्गुमेंट्स में कहा कि आप मैलिशियस प्रोग्राम्स भी मशीन में इंस्टॉल कर सकते हैं और कई यूरोपियन कंट्रीज वापस पेपर स्लिप्स में चली गई हैं। उन्होंने स्ट्रेस दिया कि जर्मन कोर्ट ने ये एक्सेप्ट किया है कि EVMs को ट्रस्ट नहीं किया जा सकता। यहाँ तक कि सुप्रीम कोर्ट ने भी कहा था कि पेपर ट्रेल की जरूरत है एज EVMs कांट बी ट्रस्टेड। इसीलिए VVPAT को लाया गया और आज देखिए हर कॉन्स्टिट्यूएंसी से सिर्फ 5 मशीन्स का सैंपल किया गया है, जो कि रफली 2% है ऑफ द स्लिप्स बीइंग काउंटेड। प्रशांत भूषण ने सबमिट किया दैट इफ देयर इज अ डिफरेंस इन द नंबर्स वी विल इग्नोर इट if the rest of the area has more people than the polling station. Otherwise, we will count again and trust the paper trail VVPAT over the electronic count EVM.
जस्टिस खन्ना ने भूषण के इस आर्ग्यूमेंट पर उन्हें इस मिसमैच फिगर्स को एक्सप्लेन करने के लिए कहा। उन्होंने मैटर को 2 बजे के लिए लिस्ट किया, ये कहते हुए कि वो समझना चाहते हैं कि ये मिसमैच कैसे होगा। ब्रेक के बाद हियरिंग जब रिज्यूम हुई तो बेंच ने एडवोकेट भूषण से पूछा कि वो क्या रिलीफ सॉर्ट कर रहे हैं, जिसके जवाब में उन्होंने कहा कि उनके पास 3 सजेशंस हैं। पहला ये कि पुराने पेपर बैलेट सिस्टम पे चले जाएं। दूसरा ये कि वोटर को अलाउ किया जाए कि वो वीवीपैट से वोटर स्लिप ले सके, उसे बैलेट बॉक्स में डाले और फिर उन्हें काउंट किया जाए। और तीसरा ये कि ग्लास को ट्रांसपेरेंट रखा जाए और फिर सभी वीवीपैट स्लिप्स को काउंट किया जाए। He said, due to the opaque glass, even the VVPAT can be manipulated. Let the voter take the slip and put it in the ballot box. Only way to sure is to let the voter verify the slip. Being a small slip, the counting will be done in well less than a day. In the election, they are taking 6 weeks. One more day makes no difference. उन्होंने आगे कहा कि स्लिप्स को काउंट करना टाइम नहीं लेगा अगर इसे पैरेलली काउंट किया जाए, ना कि सीक्वेंशली। बेंच का हियरिंग में मानना था कि ह्यूमन इंटरवेंशन प्रॉब्लम कॉज कर सकता है। Justice Khanna said, normally human intervention is going to create problems. Then questions regarding human weaknesses, including bias, will arise. Machine normally, without any wrong human intervention, will work properly, will give accurate results. Yes, problem arises when there is human intervention to make manipulations or unauthorized changes. That provides, if you want to argue on that, do. उन्होंने ये भी कहा कि अगर आप हाथ से काउंटिंग करोगे तो नंबर डिफरेंट होंगे। भूषण के आर्ग्यूमेंट्स पर सोचते हुए बेंच ने इंडिया की इतनी बड़ी पॉपुलेशन की वोट्स को फिजिकल काउंट करने पर भी अपनी चिंता जताई। जस्टिस दत्ता ने कहा, माई होम स्टेट वेस्ट बंगाल हैज मोर पॉपुलेशन देन जर्मनी। वी नीड टू रिपोज सम ट्रस्ट एंड फेथ ऑन समबडी। डू नॉट ट्राई टू ब्रिंग डाउन द सिस्टम लाइक दिस। लेकिन फिर भी पिटिशनर्स के आर्गुमेंट सुनने के बाद बेंच ने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से कुछ सवाल किए। उन्होंने सीनियर एडवोकेट मनिंदर सिंह फॉर द इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को पूछा कि उन्होंने ईवीएम्स की सिक्योरिटी को इंश्योर करने के लिए क्या मेजर्स लिए हैं। नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला एक बुद्धा या क्लिपमधनं एक छोटीशी एक हिंट देत असतो, दाखवत असतो, जेणेकरून बुद्ध तत्त्वज्ञान आमच्या सर्व रोजच्या रोज जीवनात किती महत्त्वाचं असते। हा क्रोध याच्यावरती आहे। भगवान बुद्ध आणि त्यांचा भाऊ देवदत्त ह्याच्यामधला शेवटचा वाद निर्माण होतो आणि एका ठिकाणी ते म्हणतात की बुद्धाला आणि त्याच्यामधल्या संवादातनं तो हे करतो की मी संवाद करतो आहे। बुद्ध म्हणतो की त्या संवादातनं आता तू चिडतो आहेस, तू रागावतो आहेस, तुझा क्रोध निर्माण होतो आहे। तर तो आणि बुद्ध त्यांना उपदेश करतात की राग हा एखादा निव्यासारखा आहे, जो आपल्या हातावरती ठेवला तर आपलाही हात जळतो आणि दुसऱ्यावरती फेकला तर दुसराही माणूस जळतो। अशा पद्धतीचा तुम्ही राग, ज्या माणसांना राग असेल त्या यांना त्यांचा कधीही प्रोग्रेस होणार नाही, त्याच्यात नेहमी शत्रुता निर्माण होईल आणि त्याच्यातला हा छोटीशी कमी आहे क्लिप्स, परंतु ते आज आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करू। याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की बुद्धाचा संदेश काय होता ते या व्हिडिओवरनं पाहू आपण। अच्छा, तो तुम ये कहना चाहते हो कि तुमने शांति को पा लिया और मैं क्रोध को पाल रहा हूं? हाँ? ये तुम कह रहे हो, तुम्हारा अपना क्रोध ही तुम्हें पीड़ा देगा। मैं केवल विवाद कर रहा हूं। विवाद से ही हम क्रोधित होते हैं, परम सत्य का मार्ग छोड़ देते हैं और अपनी आत्म सुरक्षा के लिए प्रयास करते हैं। मैं क्रोध नहीं कर रहा। ये तो अत्यंत शुभ बात है। क्रोध करना अपनी हथेली पर गर्म कोयले को रखने के समान है, जो हम किसी दूसरे पर फेंकना चाहते हैं, पर इस क्रिया में हम स्वयं को ही हानि पहुंचाते हैं। बहुजन सौरभच्या आजच्या पेपरचा आज आढावा घेऊ। 17 एप्रिल 2024 EVMशी छेडछाड केल्यास काही शिक्षा आहे का? सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटला विचारलं की तुम्ही आत्ता मागच्या वेळेचे जे काय अनेक तक्रारी अजूनपर्यंत सॉल्व केलेल्या नाही आणि जर असं लक्षात आलं की EVMमध्ये काही लोकांनी छेडछाड केलेले आहेत तर अशा ठिकाणी त्याची काय शिक्षा आहे? तर त्यावेळेस सरकारने मात्र काही उत्तर दिलेलं नाही। ते म्हणाले की आहे, परंतु ते चांगल्या म्हणजे ते हे सांगू शकले की याच्यामध्ये 3 वर्षाची सजा आहे, 2 वर्षाची आहे, कारण डेमोक्रेसीशी छेडखानी करणं हा अत्यंत देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट विचारत आहे की तुमच्यावरती काय कारवाई करण्यात येईल। म्हणजे उद्या जर एखाद्या अधिकाऱ्याने काहीतरी बदमाशी केली आणि त्याच्यामुळे जर इलेक्शन पलटलं
आणि जर ते नंतर लक्षात आलं किंवा त्याच्या इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर लक्षात आलं तर कमीत कमी त्याला जेल होईल 3 वर्षाची. जर ही भीती सर्व पूर्ण अधिकाऱ्यांच्या जर मनात असेल तर निश्चितच त्याच्यामधल्या आता जे होणारे जे घोटाळे आहेत ते कमीत कमी काही टाळता येईल. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न त्यांना विचारला, परंतु त्याच्यावरती समाधानकारक उत्तर नाही. एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की रामदेव बाबाच्या याच्यामध्ये त्यांनी जे क्लेम केलं होतं आणि ॲलोपॅथीवरती जे त्यांनी ताशेरे उडवले की आज जगामध्ये जे काही विज्ञानवादी ड्रग्ज निघालेले आहे, विज्ञानवादी मोठमोठाले सर्जरी निघालेले आणि त्याची खिल्ली उडवून रामदेव बाबांनी त्यांची फार मोठा अपमान केला. त्याच्या अगेन्स्टमध्ये मेडिकल काउन्सिल सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते सर्वच्या सर्व त्यांना विचारलं की तुम्ही जे जे दावे केलेले आहेत ती किती खरी आहेत. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांना म्हणजे लगाम लावली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही माफी मागा. तो माफीनामा तुम्ही घ्या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये का टाकू नये अशामध्ये कंटेम्प्ट पिटिशन सुरू आहे त्यांच्यावरती. त्याच्याबद्दलची एक ती बातमी आज आम्ही पानवरती टॉपलाईनवरती घेतलेली आहे. निवडणूक रोखे हा सर्व खंडणीचा प्रकार राहुल गांधी यांचा आहे. तुम्हा लोकांना सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जो पैसा आलेला आहे की ज्या ज्या लोकांवरती मोठमोठ्याला केसेस सुरू होत्या त्या त्यांनी पैसे दिले सरकारला आणि त्यांचे ते सर्वच्या सर्व खटले मागे करण्यात आले किंवा त्यांना बेल मिळाली. अशा पद्धतीच्या अनेक बाबी आहेत. त्याच्यामुळे राहुल गांधीची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, बोलकी आहे आणि तुम्हा सर्व लोकांना कळली पाहिजे. UPSCचे निकाल आज जाहीर. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतातली UPSCची सर्वात महत्त्वाची परीक्षा असते. IASचे लोक IPS IFS अशा अनेक त्याच्यातनं ते निघत असतात. ती एक महत्त्वाची परीक्षा आमच्या देशातली मानल्या जाते आणि अनेक लोक त्याच्यात सांगतात की ती अत्यंत ट्रान्सपरंट परीक्षा असते. त्याचा आज निकाल लागलेला आहे. कांकेरमध्ये 29 नक्षलीचा खात्मा, रायपूरची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे की छत्तीसगडमध्ये जेव्हापासून आता BJPचं गव्हर्नमेंट आलं तिथं सातत्यानं नक्षलाईट ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे. रोज ऐकायला मिळते की कुठल्यानं आज इथे 10 मेले, उद्या परवा मेले. याच्या आधी 5 वर्षापर्यंत तिथे कधीच अशा घटना झालेल्या नाही. आणि बघेल आले इथे नागपूरला आले असताना मी त्यांना हा सहज प्रश्न केला की तुमच्या काळामध्ये नक्षलाईट ॲक्टिव्हिटीज कशा काय कमी झाल्या, तर त्यांनी हसत बोलले की तेही माणसं आहेत. अत्यंत मार्मिक पद्धतीने त्यांनी ते उत्तर दिलं न काही बोलता. तर अशा पद्धतीने जोपर्यंत तुम्ही सर्वच लोकांना हँडल करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये अशाच लोकांचे एका दुसऱ्याचे बळी घेत राहाल तर नक्षलाईट तुमचे बळी घेतील. याच्यामध्ये सर्व खालच्याच टप्प्यातले लोक मरणार आहेत, वरचे लोक तर काही होत नाही. त्याच्यामुळे सरकार त्याच्यामध्ये BJPचं सरकार फार सायलेंट असणं हे आम्हा तुम्हा लोकांना एक खेदजनक आहे. एक लालपरीवर महायुतीच्या जाहिराती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासकीय बसेसवरती कोणत्याही याच्यामध्ये आता हे करता येत नाही, तुम्हाला पब्लिसिटी करता येत नाही. अशात एक वाशिममध्ये एका बसला संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या महायुतीच्या मोठमोठ्या उमेदवाराच्या जाहिराती देण्यात आल्या आणि त्याची बातमी चीफ इलेक्शन कमिशनला त्याची तक्रार करण्यात आलेली आहे. त्याच्या शेजारी मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन. तुम्हा सर्व लोकांना सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टामध्ये त्यांची पिटिशन ऐकून घेतली. त्याच्यानंतर जर त्यांनी सांगितलं की जे कोणी आता मध्ये ज्या गव्हर्नमेंटनी या नवीन गव्हर्नमेंटनी काय काय केलं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की हा कंटेम्प्ट आहे, सरकारच्या विरोधातला एखाद्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही अशा पद्धतीचं आरक्षण देऊ शकत नाही. त्याच्याच खाली आज आम्ही एक चांगली बातमी लावलेली आहे. इस्रोला रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळाले मोठे यश. एक इस्रो आमच्या याच्यामध्ये इंडियन स्पेस ऑर्गनायझेशनच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू असतो आणि त्याच्यामध्ये रॉकेट इंजिन बनवण्याच्या याच्यामध्ये त्यांना जे तंत्रज्ञान लागत असते त्याच्यात मोठी उपलब्धी मिळालेली आहे, म्हणून ती आम्ही बातमी दिलेली आहे. बाबासाहेबांना जेवण बनवून देणाऱ्या काशीबाईचे दुःखद निधन. तुम्हाला माहिती आहे की काशीबाई नावाची बाई या 96व्या वर्षी होती आणि बाबासाहेब सातत्यानं जेव्हा पुण्याला जात होते तेव्हा मात्र ते तळेगावच्या जवळ ती बाई तिथे स्वयंपाक करायची. प्रॉबेबली आता बाबासाहेबच जाऊन जवळपास 65 वर्ष झाले, 66 वर्ष झाले आणि ती 96ला मेली. म्हणजे ती जवळपास 21-22 वर्षाची असेल. त्यावेळेस बाबासाहेबांना ती स्वयंपाक करून घ्यायची. त्याच्यामुळे ही दुःखद बातमी आहे. कारण आता बाबासाहेबांच्या सोबतचे जे कोणी होते ते आता जवळपास 1-2 वर्षात काही ना काही लोक गेले असतील किंवा हे शेवटले 2-4 लोक राहिले असतील. तेवढाच एक महत्त्वाचं आहे. आज बघूया आपण 5-4 वरती आम्ही काय काय दिलेले.
आज 5/4वरती इंडिया अगेन्स्ट द EVM मार्फत 100% अभियानाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. यावेळेस पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी जिथे जिथे बूथ आहेत तिथे तिथे एक तुमच्या तक्रार पेट्या तिथे राहतील, त्याच्यामध्ये तुमच्या तक्रारी त्याच्यात द्या आणि जे जे काही ते असतील त्याचा आम्ही तपास करतील या मधल्या पिरियडमध्ये आणि जर काही महत्त्वाच्या असतील त्याच्यावरती निश्चितपणे अंमलबजावणी होईल अशा पद्धतीची त्यांच्यात हे आहे. म्हणून इंडिया अगेन्स्ट EVM ही जी संस्था आहे त्याच्यात त्यांना काही ना काही प्रमाणामध्ये मोठ्या पद्धतीने यश आल्याचं आपण पाहतो आहोत. मोदीची गॅरंटी स्वच्छ भारत अभियान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य. आमचे मित्र एक हुमने साहेब काल आम्हाला भेटले, त्यांनी ते फोटो दाखवले अत्यंत वाईट आणि ते कलेक्टरला लागून असणारं एवढं मोठं टॉयलेट इतकं घाणेरड्या अवस्थेमध्ये आम्ही पाहिलं आणि त्याचे फोटो पण दिले. मी सांगितलं की ते फोटो देऊ नका, परंतु ते त्यांनी आमच्या टीमनी ते दिले कारण लोकांना कळलं पाहिजे की त्याच्यामध्ये किती लोक स्वच्छतेचं पालन करत असतात, ते कलेक्टर ऑफिसमध्ये. बाकीच्या ठिकाणची गोष्टच वेगळी आहे. नागपूर सिटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा प्रबंधकपदी रवी सहारे. आमचे मित्र रवी सहारे आमच्या रोजच आमच्या बहुजन सौरभच्या ऑफिसला येत असतात. त्यांची आज तिथे निवड झालेली आहे आणि ते क्रेडिट सोसायटीचे प्रबंधक म्हणून आता कार्यरत राहतील. निधन वार्ता शशिकांत रामचंद्र रामटेके, बाळकृष्ण भोले. त्याच्याच खाली आम्ही दुसरी एक बातमी घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही महत्त्वाचे आणि उद्याही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डॉक्टर सरोज आगलावे आता तर संपूर्ण देशानेच बाबासाहेबाला डोक्यावर घेतलेलं आहे. आता तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आम आदमीच्या पार्टीमध्ये तर पहिलं जर कोणी असेल तर त्यांनी बाबासाहेबांनाच उचललेलं आहे. परवा आम आदमी पार्टीच्या अनेक लोकांची जे भाषणं झाले अत्यंत उत्स्फूर्त आणि बाबासाहेबांवरती अत्यंत मार्मिक बोलल्या गेलेलं आहे ते तुम्ही सर्व लोकांना माहिती आहे. आज संपूर्ण भारत देश जग आज फक्त बाबासाहेबांचाच शिवाय दुसऱ्या कोणाचंही नाव घेत नाही हे तुम्हा सर्व लोकांना वेळेनुसार कळायला लागलेलं आहे. असाच बाजूला आमचे एक डॉक्टर सुशील मेश्राम यांच्या बुद्धिझम आणि देहदान अवयवदान ग्रंथाचे प्रकाशन. आमचे मित्र आहेत, त्यांनी देहदानाच्यावरती अनेक सातत्यानं ते काम करत आहेत आणि मी त्यांनाही मागे बोललो होतो. आमचं बरेचसं चर्चा झाली आहे. मी त्याच्यातला एका फॅकल्टीचा मी पण तज्ज्ञ आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टच्याबद्दल मला चांगली माहिती आहे. मी अनेक लोकांना ज्या लोकांचे अवयव जे ब्रेन डेड ज्याचे झाले असतील तर ती आमच्याकडे तशी अवस्था नाही आहे. डॉक्टर लोक बरोबर पाहत नाही आणि मी त्याच्या अनेक केसेस हँडल केलेले आहे. आणि ब्रेन डेड काय आहे आणि कोमा काय आहे या दोन्ही याच्यातला फरक आणि त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हा काय पद्धत आहे याच्यावरती जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यावरती मी सविस्तर एखादा सुंदरसा व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यावरती करून दाखवू शकते एखाद्या वेळेस. आज बघूया आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध संस्था संघटनाकडून अभिवादन. तुम्हाला माहिती आहे की 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण जगात उत्सव समजण्यात आला होता. नागपुरात अनेक ठिकाणी सातत्याने त्याचे कार्यक्रम सुरू आहेत. प्रामुख्यानं विठ्ठलवाडी नागपूर, भारतीय रिपब्लिकन परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्र नागपूर, लुंबिनी महिला उद्देशीय मंडळ, डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग, माझे विद्यार्थी, एवढ्या सर्व लोकांच्या आज आम्ही वेगळ्या पद्धतीच्या ज्या काही बातम्या आमच्याकडे आल्या त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत. आजचा अग्रलेख आमच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांनी काल लिहिला. काल आम्ही सर्वांसोबत चर्चा केलेल्या आहेत. आज नरेंद्र मोदीची यांची 56 इंची छाती आणि आज जे शरद पवारां आज 56 वर्ष आज त्यांना झाले राजकारणामध्ये, त्यांची तुलना त्यांच्याशी केलेली आहे की तो माणूस कुठे आणि 56 इंचीची छाती कुठे, अशा पद्धतीचा संवाद. आणि ज्या पद्धतीने आता BJP आणि नरेंद्र मोदी वागतायत एवढ्या मोठ्या ज्या पद्धतीने त्याचा इन्सल्ट करतायत शरद पवारांचा ते एक दुःखदायी प्रकार आमच्या देशामध्ये होत आहे. त्याच्या शेजारी एक LD लवात्रे यांचा एक चांगलासा लेख आज आम्ही दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्र उभारणीत अभिप्रेत असलेला भारत. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 साली अमेरिकेत गेले आणि त्याच्यानंतर त्यांचं उच्च शिक्षण झाल्याच्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी ते बराच पिरियड तिथे राहिलेले. त्यांचा संबंध 1900 त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये 13 ते 16पर्यंत जरी ते राहिले, परंतु 1930 साली ज्यावेळेस त्यांचं ॲल्युमिनी प्रकाशित झालं त्याच्यामध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन जर कोणाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. म्हणजेच त्यांना तिथल्या प्रत्येक परिस्थितीच्याबद्दल बाबासाहेबांना
सर्व कल्पना होती आणि त्यांचे जे जे कोणी मित्र होते तर त्याच्यातले मॅक्झिमम लोक एका ग्रंथात वाचताना माझ्या लक्षात आलं की तिथले जे जे काही प्रोफेसर होते ते बाबासाहेबांचे मित्र होते. अशा अनेक लोकांचे आणि बाबासाहेबांचा हा जो लेख होता आणि जो भारताचं ज्या पद्धतीने जर आपलं प्रॉपर नियोजन झालं असतं तर आज भारत हा कुठल्या ना कुठल्या वेगळ्या स्तरावर गेला असता, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. आज बघूया त्याच्याच खाली आज आमचा दुसरा एक लेख आमचे मित्र बोधिवृक्षाचे पाने या अंतर्गत ते देत असतात. अशोक बोंदाडे एक बिझनेसमॅन आहेत, सोन्याचा मोठा त्यांचा व्यापार आहे. प्रियदर्शिनी सम्राट अशोक त्यांनी लिहिलेले आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की सम्राट अशोकाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बुद्धीचा मोठ्या प्रमाणात पसरला, परंतु बाबासाहेबांनी काही क्रिटिक्सही केलेले आहेत सम्राट अशोकाला की ते कोडिफाईड करू शकले नाही, तिथल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते तसं काही करू शकले नाही ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी केलं. म्हणजे त्याच्यामध्ये बाबासाहेब आणि अशोकाची ज्यावेळेस तुलना आम्ही करतो त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात की बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि बुद्धांच्या काळात बुद्धिमध्ये संपून गेला होता, अशोकाच्या ह्याच्यात पुन्हा आला, परंतु अशोकाच्या हातात सत्ता असूनही त्यांनी नाही करू शकले. असा त्या अनेक गोष्टी आहे, परंतु हा लेख त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. निश्चितच तुम्ही वाचा, आनंद येईल. डॉक्टर बाबासाहेबांची सार्थकता आणि सतर्कता ही अत्यंत महत्त्वाचा लेख प्राचार्य भाऊ वासनिक यांनी केलेला आहे. अत्यंत प्रभावी लेखणी आहे त्यांची, सातत्यानं लिखाण करत असतात प्राचार्य भाऊ वासनिक. हा लेख बाबासाहेबांच्या सार्थकता आणि सतर्कता याच्या ह्या विषयावरती आहे. आज बघूया पान 3 वरती आज एक लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणुसकी जपणारे बोधिसत्व एक अखंड प्रवास म्हणून आज त्यांच्या अनेक पैलूवरती लेख प्रकाश टाकणारा हा एक लेख आहे. दादाकांत धनविजय एक सातत्यानं आमच्या दैनिक बहुजनमध्ये लिहित असतात. आज आमचं टायटल आहे आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधी निराश होऊ नका, कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असले तरी समुद्र कधी कोरडे होत नाही. एकदम चांगलं आज आमचं ब्रीदवाक्य आहे ते. त्याच्याच खाली आज आम्ही स्मृतीची चाळता पाणे आमचे मित्र आमच्या भगिनी ज्या DYSP होत्या नागपूरला, रेखा महेंद्र भवरे यांनी हे आता मुंबईला आहेत आणि पण ते सातत्यानं आमच्याशी जुडलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी आमच्याशी संवाद साधतात. त्यांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी ह्या त्याच्यात टाकलेल्या आहेत. समाज व्यवस्थेची केवळ डागडुगी करणे म्हणजे सामाजिक क्रांती नव्हे. अनेक लोक छोट्या छोट्या बाबासाहेबांचं नाव घेऊन मोठमोठ्याने भाषणं देणं हे याच्याने काही समाजक्रांती होत नाही. तुम्हा सर्व लोकांना बाबासाहेबांनी ज्या मुळात जो अभ्यास केला आणि त्याच्यामुळे हे सर्व करू शकले त्या लेवलला आजच्या परिस्थितीमध्ये एकही माणूस या भारतात नाही. दुर्भाग्याची गोष्ट एकही नाही की ज्याला कमीत कमी त्या लेवलवरती ज्याला संबोधता येईल की आपल्याला त्याचा विचार करता येईल. आज त्याच्याच खाली आज बघूया वर्धा जिल्ह्यातील कर्मयोगी सदाशिवराव ढाले 1911चा काळ होता. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे अनटचॅबिलिटी खूप होती, शिक्षण नाही आणि वर्धेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि त्यांनी त्याचं अनेक लोकांना शिक्षणाचा त्यांनी मार्ग दाखवला. पद्मा महादुरे यांचा हा लेख आज आम्ही त्याच्यामध्ये टाकलं. अशा पद्धतीने बहुजन सौरभचे आम्ही 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे. तुम्हाला पुन्हा विनंती आहे की बहुजन सौरभ आता इलेक्शनचा पिरियड आहे, तुम्हा सर्व लोकांना सतर्कतेने राहायचं आहे. अशा त्याला जे BJPला हरवतील अशाच लोकांना तुम्हाला सातत्यानं त्याचा विचार करावा लागेल. छोट्या मोठ्या याच्यामध्ये आम्ही BJPची ताकद वाढवण्याची गरज नाही. अनेक लोक छोटे मोठे उभे असतात, ते उगीचच BJPला सपोर्ट करणारे असतात. त्यांचा प्रचाराचा पैसा असो की अनेक गोष्टीचा हा कोण देतो हे वेळच सांगेल तुम्हाला. तरी तुम्हा सर्व लोकांना सतर्कता ठेवायची आहे. आम्ही कोणासोबत राहिलो पाहिजे, आमचे सर्व सिग्नल्स कुठे जातात हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. बहुजन सौरभच्या हेडलाईन्स तुम्हाला माहिती आहे, आमचा पेपर काय सांगतो ते सांगते. आणि आज तुमच्या राज्यघटनेला वाचवायसाठी तुम्हाला आज सर्व तुमचे आपसातले छोटे छोटे गट विसरावे लागतील. मोठ्या दोघांमध्येच संघर्ष आहे, BJP आणि काँग्रेसमध्येच, आणि काँग्रेस म्हणजे अलायन्समध्ये इंडिया याच्यात आहे. आता 2 पैकी तुम्हाला एक गोष्ट निवडायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्नच करा, आम्हाला सजेस्ट करा. काही गोष्टी जर काही तुमच्या लेवलला होत असतील तर निश्चितच मी बहुजन सौरभचा एक तिथे हे राहील, यावेळेस प्रेस रिपोर्टर आहे 3-4 दिवस. असं जर काही तुमच्या नजरेत आलं तर निश्चितच मला फोनवरती कळवा. मी निश्चित त्याच्यातनं कलेक्टरकडे ते मॅटर घेईल आणि अशा पद्धतीने आपण सर्व मिळून बहुजन सौरभला मदत करू, आपल्या समाजाला मदत करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय